नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवराय छत्रपती महाराजांचा लढ्यांव्यतिरिक्त खरा इतिहास. लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव. भाग 29. प्रकरण तेजोनिधी मावळला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्याचे काम हाती घेतले. स्वराज्याच्या विस्तारासाठी आवश्यक असणारी मूलभूत यंत्रणा अगोदरच तयार करण्यात आली होती. महाराजांच्या स्वराज्याचे विकेंद्रीकरण करत महाराजांनी राजगड हे केंद्रस्थान ठेवून स्वराज्य विस्तारासाठी अनेक उपकेंद्रे तयार केली होती. त्यानुसार मराठी राज्याचे संचालन एकाच वेळी वेगवेगळ्या भागातून करून स्वराज्य विस्तार आणि स्वराज्य रक्षण अशी दुहेरी रणनीती महाराजांनी राबविली. महाराष्ट्रात राजधानी राजगड तर उपराजधानी कर्नाटक सीमेवर किल्ले पन्हाळा येथे, तर कर्नाटकात संभाजीराजे बंगूर येथे स्वतः शहाजीराजे कर्नाटक प्रांतात आणि दूर तमिळनाडू प्रांतात मराठ्यांचे असलेले आणखी एक सत्ता केंद्र म्हणजे जिंजी. रघुनाथ हनुमंते हा अनुभवी आणि मातब्बर सरदार दक्षिणेकडील शेवटचे टोक सांभाळून होता. स्वराज्याचा विस्तार हा अशा प्रकारे जाणीवपूर्वक आणि सूत्रबद्ध पद्धतीने करीत असताना प्रशासन सांभाळण्याचे कामकाज एकट्या जिजाऊ साहेब करीत होत्या. त्यांच्या मदतीला मुत्सद्देगिरीत सवाई शिवाजी महाराज असणारे युवराज संभाजीराजे होते. महाराजांची आता घोडदौड आंध्र प्रदेशच्या दिशेने होती आणि म्हणून महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. हैदराबादच्या राजाने महाराजांची लढाई करण्याचे टाळले आणि रक्ताचा थेंबही न सांडता महाराजांनी स्वराज्याची सीमा भागा नगरीला नेऊन भिडविली. उलट हैदराबादच्या तानशहाने आंध्र प्रदेशच्या सुरक्षेची जबाबदारीच महाराजांच्या खांद्यावर टाकून आपण हे राज्य राखावे ही विनंती केली. महाराजांनी त्यांचा मोर्चा आता कर्नाटक प्रांताकडे वळविला. अनेक नवीन भूभाग किल्ले प्रदेश जिंकत महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. स्वराज्याचा विस्तार आता तिप्पट करून महाराज राजगडावर परतले. तोपर्यंत महाराजांच्या मोहिमेचा एकूण कालावधी झाला होता 2.25 वर्षे. 2.25 वर्षात महाराज महाराष्ट्राबाहेर असताना संपूर्ण 2 वर्षात स्वराज्यातील विशेषतः महाराष्ट्रातील आघाडीवर मोगलांनी आघाडी उघडू नये किंवा आगळीक करू नये यासाठी संभाजीराजांनी मोगलांना तब्बल 2 वर्ष रोखून धरले. तेही लढाई न करता फक्त मुत्सद्देगिरीने. कमी वयात संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी जी 5,000 मनसबदारी मिळवून दिली होती ती यासाठी की मोगलांच्या छावणीत राहून औरंगजेबाचा मोठा मुलगा शाह आलम यालाच फोडून स्वराज्याच्या कामी लावायचा. परंतु त्यावेळी बादशाह औरंगजेबाच्या हुशारीमुळे ती मोहीम संपूर्णपणे यशस्वी होऊ शकली नव्हती. त्याची पायाभरणी मात्र नक्कीच झाली होती आणि त्यामुळे संभाजीराजे दिलेरखानाला सामील झाल्याचे भासवत जवळपास 11 महिने मोगलांच्या छावणीत राहिले. मोगलांना गाफील ठेवले व स्वराज्यावर महाराजांच्या गैरहजेरीत आक्रमण होऊ नये यासाठी यशस्वीपणे राजकारण केले. औरंगजेबाला जेव्हा याची कुणकुण लागली तेव्हा त्याने महाराजांचा डाव उलटवण्याचा प्रयत्न केला आणि दिलेरखानाला सख्त आदेश दिला, युवराज संभाजी राजा को कैद करके दिल्ली भेजो या तो उसको मोर्चे पर आगे रखकर मराठे के मुल्कों पर हमला करो. औरंगजेबाच्या आदेशामुळे दिलेरखानाने दाखविण्यासाठी फक्त म्हणून महाराजांच्या सीमेवर असणाऱ्या भोपाळगडावर हल्ला केला. मराठ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संभाजीराजांनी लढाई होऊ न देता किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याला किल्ला सोडून जाण्यास सांगितले. आपल्याच माणसाने आपल्याच लोकांची गर्दन मारावी आणि तीही थोड्याशा काळापुरती हे संभाजीराजांना मान्य नव्हते आणि म्हणून त्यांनी किल्लेदाराला तसा आदेश दिला. संभाजीराजांचे भोपाळगडाबाबतचे राजकारण दूरदर्शीपणाचे होते आणि म्हणूनच पुन्हा 15 दिवसातच भोपाळगड मराठ्यांच्या ताब्यात आला आणि तोपर्यंत संभाजी महाराज सुद्धा स्वराज्यात येऊन दाखल झाले. हे सगळे अचानक होत नव्हते तर सगळा कार्यक्रम नियोजनबद्ध असाच होता.
नाहीतर महाराज 2.25 वर्षे महाराष्ट्राबाहेर असताना झोप घ्यायला मोघल काही वेडे होते? महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा तो एक भाग होता आणि केंद्रस्थानी होते युवराज संभाजीराजे. परंतु औरंगजेबाच्या चाणाक्ष हालचालीमुळे संभाजीराजांना कैद करण्यासाठी दिलेर खान जरी पुढाकार घेत नव्हता तरी बादशाह गप्प बसून थोडेच राहणार होता. त्याने त्याचा शाही आदेश पाठवून खास विश्वासू माणसाच्या नेतृत्वाखाली 5,000चे घोडदळ दक्षिणेतील त्याची राजधानी औरंगाबादहून अथणीच्या दिशेने रवाना केले. दिलेर खानाने बादशहाचा आदेश पाळला असता तर बादशहाला आपल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळी फौज पाठवण्याची गरज काय होती? एकट्या संभाजीराजांना कैद करण्यासाठी दिलेर खानाची 40,000ची फौज पुरेशी होती. संभाजी महाराजांसोबत त्यांचे विश्वासू असे फक्त 200 मावळे, अंगरक्षक आणि गुप्तहेर होते. परंतु संभाजीराजांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची बातमी कळताच महाराज मोहीम आटोपती घेत स्वराज्याच्या दिशेने वेगाने दौडले. सरसेनापती हंबीरराव मोहितेंना महाराजांनी जातीने अथणी परिसरात उतरवले. दुसऱ्या बाजूने मोरोपंत पिंगळे, मानकोजी आनंदराव आदी सरदारांना 16,000ची फौज देऊन पाठविले. अशा रीतीने चारही बाजूने संभाजीराजांना मोघलांच्या त्या 5,000च्या घोडदळाच्या अथणी परिसरात पोहोचण्यापूर्वी आणि कैद करण्याअगोदर महाराजांनी या झटपट हालचाली केल्या. 6 महिन्यापूर्वीच महाराजांचा एक दोस्त आदिलशाही सरदार मुनासिब चाचा विजापूरची नोकरी सोडून दिलेर खानाकडे आपली 6,000ची फौज घेऊन नोकरीच्या बहाण्याने दाखल झाला होता. तो याच कामासाठी की जर अचानक काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवलाच तर युवराजांच्या संरक्षणासाठी किमान 6,000ची फौज असावी यासाठी. असे होते महाराज प्रसंगाचे भान ठेवून योग्य ठिकाणी योग्य माणसे पेरून शत्रूची व्यूहनीती फोडून काढणारे जाणते राजे. संभाजीराजांना कैद करण्याचा प्रसंग उद्भवताच मुनासिब चाचाच्या संरक्षणात संभाजीराजे मोगलांच्या छावणीतून बाहेर पडले, ते विरुद्ध दिशेने म्हणजे थेट विजापूरकडेच. कारण तोपर्यंत महाराज स्वराज्यात येऊन दाखल होणार होते. महाराज स्वराज्यात दाखल झाल्याबरोबर संभाजीराजे पुन्हा विजापुरातून जवळ असलेल्या किल्ले पन्हाळा या उपराजधानीत येऊन थांबले. महाराजांनी मोहिमेवरून परत आल्यानंतर सर्वात अगोदर जर कोणाची भेट घेतली तर ती युवराज संभाजीराजांची. महाराजांच्या दक्षिण दिग्विजय करण्याच्या 2.25 वर्षाच्या मोहिमेत स्वराज्य रक्षण करण्याचे काम 24 वर्षाच्या युवराजाने सक्षमपणे पार पाडले होते. युवराजांचे कौतुक करण्यासाठी आणि पाठ थोपटण्यासाठीच महाराज वेगाने पन्हाळा किल्ल्यावर पोहोचले. महाराजांच्या गैरहजेरीत स्वराज्यात दुष्काळ पडला होता. तरीही मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांवर कर बसवून त्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. कष्टकऱ्यांच्या घरावर जप्ती आणली. अशा प्रसंगी युवराज संभाजीराजांनी गोरगरीब शेतकरी हा स्वराज्याचा कणा असल्याचे सांगत शेतकरी रयत जगली तरच राज्य जगेल, स्वराज्याचे पोट भरणाराच उपाशी राहील तर ते योग्य नाही आणि म्हणून सरकारी महसूल कमी होईल, बुडेल याची चिंता करण्यापेक्षा रयतेची अडचण लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सारा माफ केला. रयतेच्या पाठीशी लागलेले पोट आणि डोळ्यातील अश्रू यांचे मूल्य युवराजांनी जाणले आणि कष्टकऱ्यांना न्याय दिला. युवराजांच्या या निर्णयाविरोधात पोटभरू मंत्री लोकांनी महाराजांकडे तक्रारी सुद्धा केल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या विरोधाची पर्वा न करता युवराजांनी जो रयतेच्या हिताचा निर्णय घेतला त्याची शाबासकी म्हणूनच शिवाजीराजांना आता राजधानीत परत गेल्यावर युवराजांना उत्तराधिकारी म्हणून सिंहासनावर बसविण्याचे मनाशी निश्चित केले. लढाई संभाजीराजे अगदी कमी वयात पारंगत झाले होते. मुत्सद्दीपणा त्यांनी सिद्ध करून दाखविला आणि राज्य करण्यासाठी रयतेबाबत राजाच्या मनात कळवळ असली पाहिजे आणि तसेच निर्णय संभाजीराजे घेत होते. या सगळ्या गोष्टी एक आदर्श राजा होण्यास पुरेशा होत्या आणि म्हणूनच महाराजांनी संभाजीराजांना छत्रपती बनविण्याच्या मनाशी ठाम निर्णय घेतला. महाराज छत्रपती पदापर्यंत पोहोचण्यासाठी
जिजाऊ साहेबांनी जी भूमिका राबविली तीच भूमिका आता शिवाजी महाराज संभाजी महाराजांना छत्रपती बनवून राबविणार होते. स्वराज्याचा विस्तार आता उत्तरेकडे करण्याचे महाराजांचे ते पाऊल होते. अख्खा देश मराठी जरी पटक्याखाली आणण्याची ती पूर्वतयारी होती. परंतु स्वराज्यद्रोही अष्टप्रधानातील मंत्र्यांना मात्र मराठी राज्याचा झेंडा स्वराज्याचे निशाण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवल्याचे पाहावयाचे नव्हते आणि म्हणून त्यांनी महाराजांचे हे स्वप्न मोडून पाडण्याचे मनसुबे रचले. महाराज सलग 2.5 वर्षे धावपळ करून रायगडावर परतले होते. विश्रांतीची खूप आवश्यकता होती आणि म्हणून महाराज काही महिने तरी राजधानीतच थांबणार होते हे नक्की. आणि याच प्रसंगी डाव साधायचा असा मंत्री लोकांनी बेत ठरविला. पूर्वी एकदा महाराज सातारा किल्ल्यावर असताना या महाभागाने महाराजांवर विषप्रयोग केला होता. परंतु ज्या खिरीत त्यांनी महाराजांच्या उपवासाच्या दिवशी बहुधा एकादशी दिवशीच विष कालवले ती खीर महाराजांनी मळमळू लागल्याने थोडीच खाल्ली. परंतु तरीही 4 महिने महाराजांना त्या विषाचा त्रास झाला. अनेक औषधोपचार केले तरी विषाचा प्रभाव नाहीसा होत नव्हता. न जाणो या नराधमांनी कसले स्लो पॉइझनिंग विष खिरीत कालवले होते. महाराजांचे शरीर मात्र त्या विषाला दाद देत नव्हते. महाराजांनी आपले पंचप्राण रोखून धरले होते. महाराजांना जेव्हा जेव्हा उलटी व्हायची त्यातून ते विष थोडे थोडे करून बाहेर पडत होते. परंतु या सर्व प्रकारामुळे अन्न ग्रहण करण्यावर मर्यादा येत होती. म्हणून महाराज जगतात की काय होते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कुपोषणामुळे महाराज अगदी कमजोर झाले होते. परंतु 4 महिन्याच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रचंड आत्मबलामुळे महाराजांनी काळावर मात केली. मंत्र्यांनी पाठवलेले यमदूत त्यांच्या थोबाडीत मारून परत पाठविले. या गोष्टीला त्यावेळच्या इंग्रज पत्रांनी दुजोरा दिलेला आहे. परंतु यावेळी मात्र मंत्र्यांनी पूर्ण तयारी केली होती आणि महाराजांना एकदाच विष दिले तर महाराजांना कळते किंवा त्यांचे शरीरच ते विष बाहेर फेकून देते हे लक्षात आले होते. त्यामुळे कटकऱ्यांनी आपली दिशा बदलली. परंतु हे ध्येय मात्र तेच होते, महाराजांचा शेवट. योगायोगाने महाराज सततच्या दगदगीने किंचितसे आजारी पडले. महाराजांना हलकासा ताप आला आणि वैऱ्याने डाव साधला. महाराजांना बरे होण्याच्या नावाखाली जबरदस्तीने औषध पाजले. महाराजांचे आरोग्य होते त्यापेक्षा अधिकच बिघडले आणि मग पुन्हा महाराजांना बरे करण्यासाठी औषधाची मात्रा वाढवली जाऊ लागली आणि सोबत विषाचे थेंबही औषधात येऊ लागले. 10व्या दिवशीच महाराजांची परिस्थिती अगदी गंभीर झाली. महाराजांची तब्येत सुधारण्यासाठी महाराजांना औषध दिले जात नव्हते, तर औषधाच्या माध्यमातून महाराजांना संपवण्याचे ते विषयुक्त नियोजन होते. दररोज चालणारी महाराजांच्या उपचाराची ही कर्मकहाणी स्वतःच्या डोळ्यात तेल घालून पाहत होत्या फक्त महाराणी पुतळाबाई. परंतु आपलेच मीठ खाल्लेले ब्राह्मण मंत्री असे घरभेदी ठरतील अशी त्यांना कल्पना नव्हती. मंत्रिमंडळाने ज्यांना आपल्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या महाराणी सोयराबाई ही कारभारी मंडळी एवढ्या पुढची मजल मारतील आणि राजारामाला तख्तावर बसवण्याचे गाजर दाखवत आपले सौभाग्य हिरावून घेतील असे वाटले नव्हते. जिजाऊ साहेब 6 वर्षापूर्वीच निवर्तल्या होत्या. त्यामुळे महाराजांबाबत अष्टप्रधानांची चाल मोडून काढण्यास रायगडावर कोणी समर्थ नव्हता आणि समर्थ असणारे युवराज पन्हाळा किल्ल्यावर होते. या सर्व संधीचा फायदा उचलत कट करणारे अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे आपण या प्रकरणात सामील नव्हतो असा बहाणा करण्यासाठी रायगडापासून सुरक्षित अंतरावर वेगवेगळी कारणे पुढे करून अगोदरच पसार झाले. तर रावजी सोमनाथ याने महाराजांवरील विषप्रयोगाची मोहीम चालूच ठेवून 10व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणहरण केले. शून्यातून निर्माण केलेली माणसे आपण शून्यच आहोत हे त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध करती झाली. ज्या धन्याने अन्नाला लावले त्याच्याच जेवणात औषधात विष घालून ब्राह्मण मंत्र्यांनी आपली पारंपरिक दगाबाज वृत्ती सिद्ध केली. अशा नराधमांना शिक्षा देता यावी म्हणून महाराजांनी 1,42,00,000 खर्च करून राज्याभिषेक केला.
जातीपातीच्या भिंती पाडल्या आणि समान नागरी कायदा लागू केला. गुन्हा करणारा कोणत्याही जातीचा धर्माचा असला तरी त्याला दंड हा होणारच. यासाठी महाराजांनी तो राज्याभिषेकाचा खर्चिक कार्यक्रम केला आणि तेव्हापासूनच धर्मपंडितांच्या पायाखालची वाळू सरकली आणि युगनिर्मात्या शिवाजीराजांना संपविण्याची कट कारस्थाने सुरू झाली. 3 प्रयोग फसले, परंतु 4था प्रयोग मात्र यशस्वी झाला आणि जातीयवादी व्यवस्था टिकून राहावी असे वाटणाऱ्या कारभारी मंडळींनी स्वराज्याचा तेजोनिधी मावळता केला. परंतु महाराजांना मारणारे हे विसरले की तेजोनिधी मावळला तरी पुन्हा 12 तासाच्या आतच दुसरा तेजोनिधी क्षितिजावर उगवतो आणि स्वराज्य विचाराने प्रेरित असलेल्या जिजाऊ साहेबांच्या विवेक बुद्धीने शिंपित झालेल्या 12 मावळातून छत्रपती संभाजी नावांचा चमकता भास्कर अगोदरच तयार करून ठेवला होता. स्वराज्य विचार कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची पूर्ण तजवीज करूनच जिजाऊ साहेब गेल्या होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांना संपविले की स्वराज्य घशात घालता येईल किंवा मोगलांच्या हाती देता येईल हा कारभाऱ्यांचा मनसुबा पार उधळला गेला. शिवाजी महाराजांना आपले काही बरे वाईट होणार आहे याची चाहूल लागताच त्यांनी संभाजीराजांना बोलविण्यासाठी निरोप पाठविला. 6-7 तासात संभाजीराजे पन्हाळ्यावरून रायगडावर दाखल होणे अपेक्षित होते, परंतु कारभाऱ्यांनी महाराजांचा निरोप संभाजीराजांना पाठविला तर नव्हताच, परंतु बाहेरून गडावर कोणी येणार नाही आणि गडावरून कोणी खाली उतरणार नाही याचाच बंदोबस्त केला. रायगडाची संपूर्ण नाकेबंदी केली गेली. रायगडावर वाऱ्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता आणि स्वराज्याचा तेजोनिधी मावळल्यामुळे रायगडावर पूर्ण अंधार पसरला होता. संपूर्ण राजपरिवार नजरकैद करण्यात आला होता. रायगडावर जो कोणी विरोधात जाईल असे मंत्रिमंडळाला वाटत होते त्या सर्वांच्या घरावर चौकी पहारे बसविण्यात आले. गडाचे सर्व दरवाजे आणि चोर दरवाजे सुद्धा पुरते बंद केले गेले. गडावरील वर्तमान अजिबात बाहेर कोणालाही कळू नये याचा बंदोबस्त करण्यात आला. छत्रपती महाराज रूपी तेजोनिधी मावळला गेला. शंभूराजांशी शेवटचा संवाद साधण्यासाठी महाराजांची अखेरपर्यंत तळमळ चालू होती. पाठविलेल्या निरोपाचे वर्तमान काही मिळत नव्हते. महाराज जागेवरून उठू शकत नव्हते. त्यामुळे करावे तरी काय? सोयराबाईकडे गोष्ट बोलावी तर ती युवराजापर्यंत पोहोचवण्याची शक्यता कमीच होती आणि मग आता आपण काही या प्रसंगातून तरणार नाही असे लक्षात येताच महाराजांनी पायाजवळ अखंड सेवा करीत असलेल्या पुतळाबाईंकडे आपला शेवटचा सांगावा दिला. शंभूबाळाला सांगा, आता आपली भेट होईल असे वाटत नाही. काळ एवढ्या लवकर आमच्यावर झडप घालील असे वाटले नव्हते. माँसाहेब गेल्याने आम्ही पोरके झालो. आता आमच्यानंतर तुमच्यावर छत्र धरतील ती या मातीतील रयतच. हे राज्य सर्वसामान्य मावळ्यांच्या घामातून आणि रक्ताच्या शिंपणातून तयार झालेले आहे. तुम्ही आम्ही या रयतेचे फक्त पालकच आहोत. रयत ज्याला राजा मानते त्याच्याच पाठीशी ठामपणे उभी राहते. राजावरील संकट जेव्हा रयत आपले संकट मानते तेव्हा त्या राजाच्या रयतेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळल्याचे प्रतीक ठरते. आम्ही कर्नाटकाच्या मोहिमेवरती असताना आपण शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून सिंहासनाचे उत्तराधिकारी असल्याचे सिद्ध केलेच आहे. अगदी लहान वयात आम्ही तुमच्यावर दिल्लीची पातशाही फोडण्याची जबाबदारी दिली, तीही तुम्ही यशस्वीपणे सांभाळली. वयाच्या 14व्या वर्षी गुजरात खंबाळत प्रदेश जिंकलात आणि हुबळीपासून ते रायबागपर्यंत मराठी झेंडा फडकविला. माँसाहेबांचे स्वप्न आपण आमच्यापेक्षा जास्त जवळून जाणता आणि तसेच तुम्ही घडला. स्वराज्य निर्माण करण्याचे आम्ही काम केले, त्याचा विस्तार आणि संरक्षण करण्यास आपण माँसाहेब आणि आई जगदंबेच्या कृपेने समर्थ आहातच. फक्त एकच गोष्ट माझ्या हातून राहून जात आहे, ती म्हणजे आपला राज्याभिषेक करणे. आपणाला तख्तावर बसून यहलोकाची यात्रा संपवायची होती, परंतु सर्व काही माणसाच्या हातात असते तर बरे झाले असते. धाकले राजाराम यांचा मुलाप्रमाणे प्रतिपाळ करावा,
रयतेची काळजी घ्यावी. स्वराज्याचा विचार तेवता ठेवा. आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या या मंदिरावर कळस बांधा. दिल्लीच्या पातशाहीला मातीत मिळवून संपूर्ण देश भूमिपुत्रांच्या ताब्यात आणा. भगवा जरी पटका डौलाने अटके पार फडकू द्या. आमचा हा शेवटचा संदेश असेल. आपण तो समजून कार्य कराल. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो. जगदंब जगदंब. महाराजांचे बोलणे थांबले आणि महाराजांनी डोळे मिटून घेतले. शंभूबाळ शंभूबाळ असा टाहो फोडतच महाराजांनी यहलोकीची यात्रा संपविली. वनवासात गेलेल्या श्रीरामाची आठवण करतच दशरथाने प्राण सोडले. तसेच पन्हाळ्यावर असणाऱ्या शंभूराजांच्या शेवटच्या भेटीची तळमळ उराशी बाळगतच महाराजांनी शंभूबाळ शंभूबाळ असे म्हणतच प्राण सोडले. जवळच असणाऱ्या पुतळाबाईंनी महाराजांचे सर्व शब्द कानात जसेच्या तसे साठवून घेतले. शंभूबाळांसाठी त्याच्या आबासाहेबांनी दिलेली ती शेवटची शिदोरी होती हे त्या चांगल्याच जाणून होत्या. महाराजांनी डोळे मिटताच पुतळाबाईंना स्वतःला आवरणे कठीण होते. त्यांनी तसा महाराज महाराज म्हणत हंबरडा फोडल्यावर सोयराबाई, राजाराम बाळ आणि इतर सर्व लोक जमले. राजपरिवारातील निवडक लोक तेथे हजर होते. पुतळाबाई बेशुद्ध पडल्या होत्या. सोयराबाईंना काही कळून न कळल्यासारखे पावले उचलत गेली. महाराजांचे सगळे शरीर काळे निळे पडलेले होते. महाराजांवर विषप्रयोग झालेला होता हे सिद्धच होते. परंतु महाराजांचे अंत्यविधी जर सर्वांसमोर करायची वेळ आली तर सगळा बोभाटा होईल आणि आपले पितळ उघडे पडेल, म्हणून रावजी सोमनाथ आणि इतरांनी गुपचूप आणि ताबडतोब महाराजांच्या चितेला अग्नी देण्याचे कारस्थान रचले. महाराजांचे पार्थिव जाळण्यासाठी जेवढा वेळ लागणार होता तेवढा बोभाटा जास्त होणार याची त्यांना जाणीव होती. महाराजांच्या अंत्यविधीसाठी लागणारी सामग्री खाली महाड पाचाड गावात मिळत होती. परंतु कोणी स्वार शिपाई अंत्यविधीचे सामान आणण्यासाठी खाली गेला तर गडावर कोण वारले याची चौकशी होईल किंवा गडावर कोणीतरी वारले अशी बातमी पसरेल, म्हणून कारभाऱ्यांनी अंत्यविधीचे सामान सुद्धा आणले नाही. गडाची आणखी नाकेबंदी करून बातमी बाहेर फुटणार नाही याची काळजी घेतली गेली. गडावर लोकांचा राबता ज्या बाजूला आहे तिकडे महाराजांचा अंत्यविधी केला तरी पितळ उघडे पडले असते, कारण महाराजांचे काळे निळे पडलेले शरीर महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला असावा त्याचा ढळढळीत पुरावाच होता. शवविच्छेदनाची त्यावेळी पद्धत नव्हती, तरीही या बाह्य लक्षणावरून सर्वसामान्य रयतेलाही याचा अंदाज येणार होता. आणि म्हणून महालाच्या मागच्या बाजूलाच, जेथे सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही फिरकण्याची परवानगी नाही, अशा ठिकाणी महाराजांची चिता घाईघाईने रचण्यात आली. युगनिर्माते शिवछत्रपतींच्या अग्निसंस्कारासाठी चंदनाच्या मोळ्यास मोळ्या वापरल्या गेल्या असत्या, त्या छत्रपतींना हलकट कारभारी मंत्रिमंडळाने बोरीबाबळीचं जळवण म्हणून ठेवलेल्या लाकडाच्या चितेवर ठेवले. कसलेही मंत्रपठण आणि बाकीचा विधी न करताच घाईघाईने महाराजांचा अंत्यविधी उरकून घेण्यात आला. थोरले पुत्र युवराज संभाजी जिवंत असताना बालक राजाराम यांच्या हातात मडके दिले गेले आणि बाळ राजारामांच्या हस्तेच महाराजांच्या चितेला चुडाग्नी देऊन कारभारी मंडळी निर्घोर झाली. महाराजांचे पार्थिव जळले आणि पटकन जाळले म्हणजे आपण या पापातून आणि कटातून मुक्त होऊ यासाठी पुरावा नष्ट करण्याची त्यांना घाई झाली होती. परंतु या सर्व घटनेच्या साक्षीदार महाराणी पुतळाबाई मात्र संभाजीराजे गडावर येईपर्यंत जिवंत राहणार होत्या हे त्यांच्या लक्षात आले नाही. छत्रपती महाराजांनी शंभूबाळांसाठी शेवटचा दिलेला आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठीच पुतळाबाई प्राण राखून थांबल्या होत्या. रायगडावरील संपूर्ण राजपरिवार नजरकैदेत, महाराजांच्या निष्ठावंत लोकांच्या घरावर चौकी पहारे आणि गडाची केलेली नाकेबंदी यामुळे गडावर असणारी रयत आणि सर्वसामान्य स्वार राऊत यांना महाराजांच्या निधनावर रडण्याचीही सोय नव्हती. ज्या रयतेच्या राजाने आपले आयुष्य रयतेचे अश्रू पुसण्याकरिता घालविले
आणि ज्या छत्रपतींनी स्वार शिपायाला सुद्धा कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीची वागणूक दिली, जातीपातीची लक्तरे स्वराज्याच्या वेशीबाहेरच टांगली, त्या छत्रपतींसाठी हक्काचे 2 अश्रू गाळण्याचीही संधी कारभाराने हिसकावून घेतली. गडावर लोक असहाय्यपणे हे सर्व पाहत होते. भाग 29 समाप्त. धन्यवाद.